Hello friends, welcome all of you. Today we are going to learn Unit 1.2 Question 6 5 beginnings but one end. Form groups of 5 to 7. Choose one of the following phrases as the end. Enact the phrase, then use it to frame different sentences. Enact the sentences. Write down any 5 of them. In the last video, we have learned the present continuous tense. Today, we are going to learn past continuous tense. What is past continuous tense? Past continuous tense is used to express an action that was going on at a particular time in the past. भूतकाळात एखादी घटना किंवा कृती चालू होती हे सांगण्यासाठी अपूर्ण किंवा चालू भूतकाळ वापरतात. यालाच पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे म्हणतात. या काळात वाक्यरचना करताना वॉज आणि वेअर या सहाय्यकारी क्रियापदांचा म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब्सचा वापर केला जातो. Now look at this table. The use of was and were. In this table there are 3 columns. The first column is person, the second column is singular and the third column is plural. First person singular, I was, plural, we were. Second person singular, you were, plural, you were. Third person singular, he was, they were. She was, they were. It was, they were. Now look at this formula. This is the formula of sentence structure. Past continuous tense या काळामध्ये वाक्यरचना करण्यासाठीचे हे एक सूत्र दिलेले आहे. And the formula is subject plus was or were plus first form of the verb plus ing plus object. विद्यार्थी मित्रांनो, या काळात वाक्यरचना करताना वाक्याच्या सुरुवातीला वाक्यातील कर्ता, त्यानंतर was किंवा were यापैकी योग्य हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर मूळ क्रियापदाला ing प्रत्यय लावायचा आणि सगळ्यात शेवटी वाक्यातील कर्म लिहायचे. या सूत्राचा वापर करून तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळातील वाक्ये बनवू शकता. चला तर मग आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 5 वरील या फ्रेजेस किंवा हे जे व्हर्ब्स दिलेले आहेत त्यांचा वापर करून पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्ये तयार करूयात. The first phrase is reading. I was reading म्हणजे मी वाचत होते किंवा मी वाचत होतो. We were reading आम्ही वाचत होतो. You were reading तू वाचत होती किंवा तू वाचत होता किंवा तुम्ही वाचत होता. She was reading म्हणजे ती वाचत होती. They were reading म्हणजे ते वाचत होते. मुलींनो, दे याचा अर्थ ते, त्या, ती असा होतो. दे हे सर्वनाम ते, त्या, ती याकरिता वापरले जाते. The next phrase is playing with a ball. I was playing with a ball. We were playing with a ball. You were playing with a ball. She was playing with a ball. They were playing with a ball. The next phrase is smiling. I was smiling. We were smiling. You were smiling. She was smiling. They were smiling. Now look at this table. In this table there are 2 columns. In the left column there are affirmative sentences and in the right column there are negative sentences. There are
द फॉर्म्युलाज ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर्स. या तक्त्यामध्ये तुम्हाला डावीकडे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य तयार करतानाचे सूत्र दिसत आहे आणि उजव्या कॉलममध्ये तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करण्याचे सूत्र दिसत आहेत. चला तर मग आता आपण ही सूत्रे पाहूयात. द ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. Negative sentences and the formula is subject plus was or were plus not plus first form of the verb plus ing plus object. विद्यार्थी मित्रांनो, आपण जशी होकारार्थी वाक्य तयार करतो तशीच नकारार्थी वाक्य तयार करतो. होकारार्थी वाक्य तयार केल्यानंतर त्यातील वॉज आणि वेअर या हेल्पिंग व्हर्ब नंतर फक्त नॉट हा शब्द वापरला, नॉट हा शब्द लिहिला की त्या वाक्याचे नकारार्थी रूप तयार होते. आता आपण वॉज नॉट आणि वेअर नॉट यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पाहूयात. इंग्रजीमध्ये काही शब्दांची संक्षिप्त रूपे केली जातात, त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असे म्हणतात. वॉज नॉट वॉजंट, वेअर नॉट वेअरंट. इथे तुम्हाला वॉजंट असा शब्द दिसतोय. एन या अक्षरानंतर ॲपस्ट्रॉफचे चिन्ह दिलेले आहे. इंग्रजीमध्ये दोन शब्दांचा एक शब्द तयार करताना त्यातील काही अक्षरे गाळली जातात, वगळली जातात आणि हे दाखविण्यासाठी ॲपस्ट्रॉफ या चिन्हाचा वापर केला जातो. पुन्हा एकदा ऐका. वॉज नॉट वॉजंट, वेअर नॉट वेअरंट. म्हणजे तुम्ही नकारार्थी वाक्य तयार करताना वॉज नॉट किंवा वेअर नॉट या ऐवजी वॉजंट, वेअरंट असे शब्द वापरू शकता. Now look at this table. In this table, in the left column there are affirmative sentences and in the right column there are negative sentences. विद्यार्थी मित्रांनो, या टेबलमध्ये तुम्हाला डावीकडे सगळी होकारार्थी वाक्ये दिसत आहेत आणि उजवीकडील कॉलममध्ये तुम्हाला याच होकारार्थी वाक्यांची नकारार्थी रूपे दिसत आहेत. चला आता आपण एक एक वाक्य वाचूयात. I was reading a book. I was not reading a book. We were smiling. We were not smiling. You were playing with a ball. You were not playing with a ball. They were reading a book. They were not reading a book. She was singing a song. She was not singing a song. He was writing a letter. He was not writing a letter. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या वाक्यांचे नीट निरीक्षण केले तर फक्त वॉज आणि वेअर या शब्दांनंतर नॉट हा शब्द जोडला की दिलेल्या वाक्यांची नकारार्थी रूपे तयार झालेली दिसत आहेत. नाव दिस इज होमवर्क फॉर यू. आता तुमच्यासाठी हा अभ्यास आहे. ड्रॉइंग, क्राईंग, लाफिंग, कॅरिंग अ हेवी बॅग या फ्रेजेस वाक्याच्या शेवटी येतील अशा पद्धतीने तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून विविध वाक्ये तुमच्या वहीमध्ये स्वतः बनवायची आहेत. नाव कंपॅरिझन ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण चालू वर्तमानकाळ आणि चालू भूतकाळ या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करूयात. पुन्हा एकदा या तक्त्याचे निरीक्षण करा. या तक्त्यामध्ये डावीकडील कॉलममध्ये तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्ये दिसत आहेत आणि उजव्या कॉलममध्ये तुम्हाला याच वाक्यांची पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील वाक्ये दिसत आहेत. आता आपण ही वाक्ये क्रमशः वाचूयात. आय एम रीडिंग अ बुक. याच वाक्याचे पास्ट कंटिन्युअस टेन्समधील रूप आय वॉज रीडिंग अ बुक असे होते. वी आर स्माइलिंग. वी वेअर स्माइलिंग. यू आर प्लेइंग विथ अ बॉल. यू वेअर प्लेइंग विथ अ बॉल. दे आर रीडिंग अ बुक. दे वेअर
reading a book. She is reading a book. She was reading a book. He is reading a book. He was reading a book. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नीट वाक्यांचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात आलेच असेल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण ॲम, इज, आर या हेल्पिंग व्हर्ब्सचा वापर करतो, तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वॉज आणि वेअर या हेल्पिंग व्हर्ब्सचा वापर करतो. ज्यावेळी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब वापरले जाते, त्याच वेळी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम आणि इज ऐवजी वॉज हे हेल्पिंग व्हर्ब वापरले जाते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जेव्हा आर हे हेल्पिंग व्हर्ब वापरले जाते, त्याच वेळेला त्या वाक्याचे पास्ट कंटिन्युअस टेन्समधील वाक्य तयार करताना वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरले जाते. जशी आपण ही वाक्ये ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी तयार केली, तशीच आपण ही वाक्ये नकारार्थी देखील तयार करू शकतो. उदाहरणार्थ, आय एम रीडिंग अ बुक. आय एम नॉट रीडिंग अ बुक. आय वॉज रीडिंग अ बुक. आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. वी आर स्माइलिंग. वी आर नॉट स्माइलिंग. वी वेर स्माइलिंग. वी वेर नॉट स्माइलिंग. You are playing with a ball. You are not playing with a ball. You were playing with a ball. You were not playing with a ball. They are reading a book. They are not reading a book. They were reading a book. They were not reading a book. She is reading a book. She is not reading a book. She was reading a book. She was not reading a book. He is reading a book. He is not reading a book. He was reading a book. He was not reading a book. अशा पद्धतीने आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स तसेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स या दोघांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये या काळांचा वापर करतच असता, तर अशी वेगवेगळे क्रियापदे घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने ही वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक यू.